सुद्धा शर्यती राजा त्याच्या राज्यामधून बघा मेन जे काही प्रधान होते, काही मोठे मोठे जे लोक होते त्यांना घेऊन शर्यती राजा हा च्यवन ऋषीच्या आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये आल्यानंतर बघा तिथं ती शहाणे माणसे एका बाजूला, तर ते लहान लहान मुलं बाजूलाच खेळत असतात. काही शहाण्या माणसांमध्ये लुडबुड करता बाजूला खेळताना लहान मुलं. तर बघा मुली देखील होत्या लहान आणि मुलं देखील होती. मुलं एका बाजूला खेळायचे, मुली एका बाजूला खेळायच्या. आणि असं खेळत असताना एक असं वारुड होतं. त्या वारुडामधून 2 ज्योती चमकत होत्या. त्या ज्योतींना पाहून त्या शर्यती राजाची कन्या 8 वर्षाची मुलगी होती. ती 8 वर्षाच्या मुलीने 2 काटे घेतले आणि 2 काटे त्या चमकणाऱ्या ज्या ज्योती होत्या ना त्यांना टोचलेले आहे. 2 काटे त्या ज्योतीमध्ये घातलेले आहे. 2 ज्योती चमकत होत्या तिथं. ते काय होतं हो, च्यवन ऋषींचे डोळे होते. ते बघा ते जसं वाल्मिक महर्षी राम 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 म्हणत होते का, मरा मरा म्हणत होते. मरा 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 म्हणता म्हणता बघा तुम्ही म्हणून पार बरा मरा 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 काय होतं, राम होतो ना, राम होतो त्याचा म्हणजे उच्चार बराबर राम होतो. गोस्वामी तुलसीदास स्वामी म्हणता रामचरितमानस मध्ये की उलटा मंत्र जपत स्वये जाना जय वाल्मिक ब्रह्म समाना. उलटा मंत्र जपत स्वये जाना जय वाल्मिक ब्रह्म समाना. जसं मरचा जप केला परंतु त्याचा बघा परिणाम असा झाला की ते ब्रह्माच्या समान होऊन गेले. तसं त्यांच्या अंगावर वारुड चढलं होतं. तसं या च्यवन ऋषी समाधी अवस्थेमध्ये असताना यांच्या अंगावर देखील वारुड चढलं. आणि त्या मुलींना काही माहीत याच्यामध्ये मध्ये कोण आहे. त्यांनी काटे टोचले त्या सुकन्येने, शर्यती राजाच्या कन्येने, आणि त्याच्यामधून रक्ताच्या चिरकांड्या उडायला लागल्या. मुली घाबरल्या, परंतु त्याचा परिणाम मात्र सर्व जे काही लोक होते, प्रजा, त्यांच्यावर झाला. बघा घोडे होते, त्या घोड्यांचा देखील मलमूत्र अवरोध झाला आणि माणसांचे देखील पोट फुगले. कोणाला बाथरूमला जायचं काम पडत नव्हतं. म्हणजे कशामुळे त्यांचे पोट फुगले, त्यांचं सर्व बंद पडलेलं आहे. मग सर्वांना वेदना होऊ लागल्या, कारण या 2 गोष्टी जर थांबल्या आणि ज्याने रोखल्या त्याला आधार सुरू होता. कोणत्या? ज्याने तो बाथरूमला वेळेला गेला नाही, जो बहिर दिशेला वेळेला गेला नाही, समजून घ्यायचं की याला आधार लागतील पुढे. म्हणून आळशीपणा करायचा नाही 2 गोष्टींचा. वेळेवर जायला पाहिजे या गोष्टीला, आणि जर नाही गेला तर मग आजारांची सुरुवात होत असते. आणि यांचा सर्वांचा मलमूत्र अवरोध झालेला आहे. मग राजाने विचार केला, सर्वांना बोलवलं. हे म्हटले कोणी च्यवन भार्गवांचा अपराध केलेला आहे का? त्यावेळेला सर्वांना बोलवलं, सर्वांनी नकार दिला. मुलं आणि लहान मुलींना बोलवलं. म्हटले तुम्ही केलं का? त्यावेळेला मुली बोलल्या, म्हटले राजे साहेब आम्ही तर
त्या च्यवन ऋषींचा अपराध केला नाही, परंतु तुमची मुलगी आहे ना सुकन्या, तिने मात्र त्या दोन ज्योतीत चमकत होत्या, त्या ज्योतींना काटे टोचले म्हटल्याने त्याच्यामधून रक्तस्राव झाला. राजाला समजलं की च्यवन ऋषींचा अपराध कोणी केलेला आहे, आपल्या मुलीने केलेला आहे. त्यावेळेला त्या शर्यती राजाने 8 वर्षाची कन्या सोबत घेतली, राणीला सोबत घेतलं आणि रथावर बसून तो च्यवन ऋषीच्या आश्रमाकडे निघाला. त्यावेळेला च्यवन ऋषीचं वय होतं 80 वर्षाचं. किती वर्षाचं? 80 वर्षाचं वय. आणि त्या कन्येचं वय किती वर्षाचं होतं? 8 वर्षाचं. आता आपल्या मुलीचा अपराध आहे ना, म्हणून आपण आता काय करायचं, आपल्या मुलीचा विवाह त्या च्यवन ऋषीच्या सोबत करून द्यायचा. आता 80 वर्षाच्या माणसाचं शरीर कसं असतं? ताट असते का त्याची चांबडी? लुई असते ना. आणि ही मात्र 8 वर्षाची कन्या. बघा, यांचा विवाह करून दिलेला आहे. विवाह केल्यानंतर राजा कन्यादान करून मुलीची विदाई करून राजा आणि राणी रथात बसले आणि आपल्या राज्यात आले. पण ही सुकन्या होती. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, ही 8 वर्षाची कन्या आपल्या आंधळ्या पतीची, कारण डोळे फुटले होते ना काटे टोचल्यामुळे, आंधळ्या असणाऱ्या आणि वृद्ध असणाऱ्या सुरकुत्या पडलेल्या आणि त्यांच्या जटा होत्या ना, त्या जटा म्हणजे त्यांची काय झाली होती, काय पडल्या होत्या, ते एकामेकामध्ये अटकून त्या, कारण विचारल्याने म्हणजे काय होतं, गुंतावून जाता ना, अशा त्या गाठी तयार झाल्या होत्या. अशी त्यांची वाली अवस्था. परंतु ती काय करत होती बघा, आली तेव्हापासून सकाळपासून आंधळ्या माणसाची काय काय सेवा करावी लागते. आंधळा माणूस त्याचा जातो का सगळ्या कामाला? सकाळी उठवत होती, पतिदेवाला उठवल्यानंतर त्यांचा हात पकडायची अगोदर, कारण त्यावेळेला काही टॉयलेट नव्हत्या. स्वतः आपल्या हातामध्ये डबा घ्यायची, त्यावेळेला डबा होत्या, आणि डबा घेऊन ती पाणी घेऊन बादली म्हणा का डबा घ्या, तर ती ते बादली घेऊन त्यांचा हात पकडून त्यांना बघा त्यांच्या आश्रमापासून काही अंतरावर न्यायची आणि त्यांना बहिर दिशेला बसवायची. आणि आपण मात्र त्यांना बसवल्यानंतर आपण थोड्या अंतरावर निघून यायची आणि ते जोपर्यंत त्यांचा विधी आटोपत नाही तोपर्यंत त्यांची काय पाहत होती, वाट पाहत होती. त्यांचा विधी आटोपल्यानंतर पुन्हा ती जायची आणि त्यांचा हात पकडून त्यांना घरी आणायची. त्यांना दात घासण्याकरता दांतवण द्यायची. दात घासणे झाल्यानंतर दोघं पती पत्नी पुन्हा गंगेवर स्नान करण्याकरता हात धरून घेऊन जायची. स्नान झाल्यानंतर पुन्हा हात धरून घरी आणायची. घरी आणल्यानंतर अशी दिनचर्या तिची चाललेली होती. परंतु पाणी देखील घेण्याकरता गंगेवरच जायची. पतिदेवाची इतकी मनोभावाने सेवा करीत होती. आणि ती होती 8 वर्षाची. आणि पतिदेव किती वर्षाचा होता? 80 वर्षाचा. सांगा बरं, आता करतील का तसं? आता तर बारे कधी काहीच नाही, कोणीच करणार नाही. आणि म्हणे त्या मुलाचं आणि मायमच्या मुलीचं वय 5 वर्षाचं अंतर पडतं, म्हणे जमणार नाही. पहिले तर पहिल्या मुलींना धन्यवाद आहे बिचाऱ्या. 10 वर्षाचं अंतर जरी असलं तर बापाने दिलं ना तो होकारात देत होत्या. आणि आता तर पहिल्या आई वडिलांना म्हणता बरबरीत त्यांचं वय कधी बरबरीच असलं तर चांगलं होईल. अरे त्याच्या आयुष्याची दोरी कमी असली तर काय करसान? अरे बाबा हो, जरी मोठा असला वयाने आणि त्याची आयुष्याची दोरी जर मोठी असली, आपल्या हातात काहीच नाही. ते सर्व त्याची कर्मावर आहे. त्याने पूर्वी केलेल्या कर्मावर त्याचं आयुष्य ठरतं. म्हणून इतकं बारीक पाहतो आपण. परंतु त्या सुकन्येला त्या राजाने देऊन टाकली. आणि तिच्या पातिव्रत्यावर अश्विनी कुमार हे प्रसन्न झाले. अश्विनी कुमारांनी तिची सत्व परीक्षा बघितली बघा. ती पाणी भरण्याकरता आली गंगेवर आणि तिच्या पाठलाग करता अश्विनी कुमारांनी तिला बघा तिच्या पुढे जाऊन उभे राहिले.
आणि तिला बोलताय त्या अश्विनी कुमार, हे म्हटले सुकन्या, अगं तू राजाची राजकन्या आहे आणि सौंदर्य संपन्न आहे आणि तू तरुण आहे. तू तरुण असताना आता चक्खळ म्हाताऱ्याशी तू विवाह करून घेतलेला आहे. म्हटलं आमच्या दोघं भावांमधला एक कोणीतरी शोध, म्हटलं तुला आवडेल त्याला वरून घेणं. म्हटले ती काय म्हणते, अश्विनी कुमारांनो ऐका, म्हटले मी पतिव्रत आहे म्हणून तुम्ही माझ्या मागे लागू नका आणि माझ्याशी बोलू नका. ते काय परत पाहत होते तिची परीक्षा, आणि ती बघा ती चालते पुढे पाणी घेऊन आणि तिच्या पाठीमागे हे चालत आहे बघा. मग ते आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये आल्यानंतर बघा त्यांनी काय केलं, ते करत जसं जगन्नाथ महाराजांना लोक अशा आत घालून असे दोघं बगलायमध्ये आणि उचलत होते ना, तसं त्यांनी त्या अश्विनी कुमारांनी दोघांनी त्या च्यवन ऋषींना उचललं आणि एका सिद्धांच्या कुंडामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे. बुडी मारताच तिघचे तिघ सारखे दिसायला लागले, जसे ते ब्रह्मा विष्णू महेश तिघ देव्यांना सारखेच दिसत होते. त्यांना पटत नव्हतं की आपला पती कोणता आहे, ओळखता आलं का? तसं हिला देखील या तिघांमध्ये आपला पती कोणता आहे, च्यवन ऋषी कोणता आहे. कारण त्यांना काय प्राप्त झालं, त्या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर म्हातारपणा त्यांचा नष्ट झाला, वृद्धत्व नष्ट झालं आणि त्यांना तारुण्य अवस्था प्राप्त झाली. आता तारुण्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर बघा ती सुकन्या बोलते, अश्विनी कुमारांनो मी महान पतिव्रत आहे, म्हटले तुम्ही बाजूला व्हा आणि माझा पती माझ्या स्वाधीन करा. म्हटले अश्विनी कुमार तिच्या पातिव्रत्यावर प्रसन्न झाले आणि ती बाजूला झाली तो भाऊ. आणि मग मात्र च्यवन ऋषी तिच्या स्वाधीन केलेले आहे सुकन्येच्या. आणि मात्र च्यवन ऋषी म्हणताय, अश्विनी कुमारांनो तुम्हाला यज्ञामध्ये अधिकार नाही, यज्ञामध्ये भाग मिळत नाही, परंतु मी ज्या वेळेला माझ्या सासऱ्यांकडे सुकन्येच्या वडिलांकडे यज्ञ करेल त्या यज्ञामध्ये मात्र तुम्हाला भाग दिल्याशिवाय राहणार नाही. असं च्यवन ऋषींनी त्यांना सांगितलेलं आहे अश्विनी कुमारांना. अश्विनी कुमार निघून गेले. आता बघा जी म्हाताऱ्या नवऱ्याची सेवा करीत होती ती आता आपला नवरा तारुण्य प्राप्त झालं, आता सेवा करणार नाही का सांगा बरं. तर काय झालं, आपल्या मुलीचा आपण विवाह करून दिला, पण आपल्या मुलीचा प्रपंच कसा चाललाय. राजाला स्मरण झालं, शर्यती राजाला, आणि तो पाहण्याकरता आला. परंतु इकडे मात्र या सुकन्येने काय केलं आहे, मांडीवर त्या च्यवन ऋषीचं डोकं घेतलं आणि काय करते आहे, डोकं दाबते आहे. राजाला बघा, राजा रथावर बसून राणीला घेऊन येत होता. याने बघितलं की आपले जावई, त्याला माहित होतं आपले जावई कसे आहे, म्हातारे आहे, वृद्ध आहे, आणि हिच्या मांडीवर कोण डोकलेलं आहे, तरुण माणूस, कोणी जार पुरुष, आणि त्याच्याशी आपली मुलगी रचलेली आहे. त्याला असा राग आला त्या सुकन्येचा. तो म्हणू लागला, हे पापिनी, अगं हे कुल घातकी, माझ्या कुलाला तू कलंक लावलेला आहे. असा बोलतोय दुरून. आणि आता मी केव्हा जातो तिथं आणि केव्हाही हिची झाडणी करतो, हिचं कान उघडणी करतो. आता रथ हाते त्याने बघा लवकरात लवकर रथ जावा त्याकरता त्याने वायू वेगाने घोड्यांना चाबूक मारलेले आहे. घोडे वायू वेगाने निघाले. रथ पोहोचला आणि त्याने उड्डी मारली रथातून खाली आणि गेला सुकन्येजवळ. सुकन्येला बोलतोय, हे कुल घातकी, हे पापिनी, तू माझ्या कुलाला कलंक लावला म्हणे. ती म्हणते, बाबा ऐकून तर घ्या, मी काय म्हणते ते ऐकून घ्या, नंतर तुम्ही काय म्हणायचंय ते बोला मला. अहो म्हटले, बाबा ही तुमची जावईच आहे. म्हटले, मग हे तर म्हातारे होते, काय माझ्याची खोटी बोलते म्हटले तू. नाही म्हटले, बाबा माझ्या पातिव्रत्यावर अश्विनी कुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी यांना सिद्धांच्या कुंडामध्ये स्नान घातलं, त्यामुळे यांना तारुण्य अवस्था प्राप्त झाली. यांचं वृद्धत्व गेलं आणि यांना तारुण्य अवस्था प्राप्त झालेली आहे. हां,
मग आता त्याला आनंद झाला असेल का दुःख वाटलं गेलं? कारण त्याला वाटत होतं की आपल्या मुलीच्या सोबत आपण काय केला, अन्याय केला, म्हातारा माणसाला देऊन टाकली. परंतु त्यावेळेला त्याला आनंद झाला की आपल्या जावाई काय झाला, तारुण्य प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्या च्यवन ऋषींनी सासऱ्याकडे यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये बघा त्या अश्विनी कुमारांना भाग दिलेला आहे यज्ञामध्ये भाग. पण त्यावेळेला इंद्राला मात्र सहन होत होतं. इंद्र करत होता गडबड, पण इंद्र घाबरत होता कोणाला, च्यवन ऋषीला. आपण जर गडबड केली तर आपल्याला च्यवन ऋषी काय देऊन टाकतील, शाप देऊन टाकतील. म्हणून इंद्र बोलू शकला नाही. आणि तेव्हापासूनच आपले जे लोक आहे ना, म्हातारे होण्याच्या अगोदर ते कोणतं प्रास खाता, च्यवनप्राश. कारण त्यांना च्यवनप्राश खाल्ल्यानंतर तारुण्य अवस्था प्राप्त झाली होती. आता हे काही तारुण्य, हे जरी च्यवनप्राश खाल्ला तरी तारुण्य अवस्था काही प्राप्त होत नाही. तर आता पुढे एक नभाग आणि नभागाचा पुत्र नाभाग. बघा एकदा काय झालं, जेव्हापासून दक्षाचा यज्ञ भगवान शंकरांनी पूर्ण केला, तो यज्ञ झालेला होता ना, तुम्ही ऐकली ना सतीची ना ते दक्षाची कथा. तर भगवान शंकरांनी त्याला बोकडाचं मुख लावलं होतं ना, यज्ञ पूर्ण केला होता. यज्ञामध्ये जे काही उरलेलं राहील ते सर्व भगवान शंकराचं राहील असा ठराव झाला होता त्यावेळेला. मग बघा नाभागाचा पुत्र नाभाग, ज्या वेळेला या नाभागाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळेला याच्या भावांनी सांगितलं, मोठ्या भावांनी, की हे नाभागा, आम्ही सर्वांनी आपली जे बापाची इस्टेट होती त्या आपसामध्ये वाटून घेतली, परंतु तुझ्या वाट्याला आम्ही हा बाप देतोय म्हणे, म्हणून तू आता या आपल्या बापाला वागव म्हणे. मग बघा त्याच्या बापाने सांगितलं, जा म्हटले. अरे भृगुवंशीय जे काही लोक आहेत ते इथं यज्ञ करीत आहे आणि त्या यज्ञामध्ये त्यांना विसर पडत असतो. ज्या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्या मंत्राचा त्यांना विसर पडतो. म्हणून तू त्यांना त्या मंत्राचा उच्चाराचा त्यांना उपदेश कर आणि उपदेश केल्यानंतर ते तुला त्या यज्ञामध्ये जे शिल्लक राहिलेलं जे काही धन आहे ना ते तुला देतील. तर यांनी आपल्या बापाने नाभागाने सांगितल्यानंतर तो नाभाग बघा तिथं आला आणि त्याने बघा त्या तिथं जाऊन 6व्या दिवशी ते मंत्रात विसरत होते. ते जे यज्ञ करत होते ना ते 6व्या दिवशी मंत्र विसरत होते. मग याने त्या नाभागाने तिथं जाऊन त्यांना विश्वदेव सुक्ती सांगितलेली आहे. आणि विश्वदेव सुक्ती सांगितल्यानंतर मग बघा ते सर्व प्रसन्न झालेले आहे. आणि त्या भृगुवंशीयांनी त्या नाभागाला सांगितलं, हे उरलेलं धन आहे ना हे तू घेऊन जा म्हटले. आता या यज्ञ झाल्यानंतर जे उरलेलं आहे ते सर्व तू घेऊन जा. आणि ते सर्व निघून गेले भृगुवंशीय. तेव्हा हा ते धन जमा करत होता यज्ञामध्ये उरलेलं. तितक्यामध्ये तिथं रुद्र आलेला आहे. रुद्र म्हणजे महादेव. आणि महादेव म्हणताय, ए नाभागाच्या पुत्र नाभागा, हे धन माझं आहे म्हटले. तो म्हणतो, नाही म्हणे, हे धन मला त्या लोकांनी भृगुवंशीयांनी हे धन मला दिलेलं आहे. यज्ञाच्या शेवटी जे उरलेलं आहे ते सर्व तू घेऊन जा म्हणे. म्हणले तुझ्या आणि माझ्या या आपला जो वादविवाद चाललेला आहे या बाबतीमध्ये तुझ्या बापाला जाऊन विचार नाभागाला. मग बघा, कारण तू तुझ्या वडिलांजवळ गेल्यानंतर तुझे वडील तुला सांगतील की हे धन कोणाचं आहे, त्या भृगुवंशीयांचं आहे का महादेवाचं आहे, तर ते तुला सांगतील. त्यावेळेला तो नाभागाचा पुत्र नाभाग तिथं आलेला आहे त्याच्या बाबाजवळ. आणि त्या नाभागाला विचारतो, बाबा अहो म्हटले असा तो देवादिदेव महादेव तिथं आलेला आहे आणि त्या ऋषींनी त्या काही
भृगुवंशी आहे त्यांनी मला जे धन दिलं होतं ते मी जमा करत असताना तिथं महादेवालीन ते म्हणतं माझं आहे म्हणे हे सर्व उरलेलं. त्यावेळेला तो त्याचा वडील होते ना नभाग, ते नभाग म्हणताय पुत्रा नाभागा, ते खरोखरच जेव्हापासून त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ झाला तेव्हापासून त्या यज्ञामध्ये उरलेलं जे काही सर्व असेल ते महादेवाचं धन आहे, ते महादेवाचं आहे म्हणून त्याला महादेवाला द्यावं लागतं. म्हणून महादेव जर तुला देतील तर ते तू घे. आणि बाबाने देखील त्याच्या बापाने योग्य जे काही सल्ला दिला तो योग्य दिला. खोटं बोलला नाही. आपल्यासारखा असता तर काय करा सांगता बापा, नाही रे आपलं आहे ना ते तुला दिलेलं आहे ना तो घेऊन ये, त्याचं काय ऐक तू. आपण मतलबी आहे, लोभी आपण. परंतु त्याच्या बापाने जे खरं होतं ते सांगितलं, धर्माला अनुसरून वचन बोलला त्याचा बापा नभाग. आणि तो आला नाभागाचा पुत्र, आणि त्याने महादेवांना सांगितलं की धन खरोखर माझ्या वडिलांनी सांगितलं की देवापासून दक्षाचा यज्ञ झाला, उरलेलं सर्व धन रुद्राचं असतं, महादेवाचं असतं, म्हणून हे धन तुमचं आहे, तुम्ही घेऊन जा. महादेव म्हणता अरे तुझ्या बापाने देखील धर्माला अनुसरून न्याय दिलेला आहे, न्यायाने तुला सांगितलेलं न्यायानं मार्गदर्शन केलं, म्हणून तू आता हे धन माझ्या आज्ञेने सर्व घेऊन जा. महादेवाने सर्व धन त्याला दिलं. आणि त्या नाभागाच्या वंशामध्ये बघा पुढे अंबरीश या अंबरीशाने एकादशी, बघा एकादशी व्रत कसं असतं हो. शुकाचार्य महाराज म्हणता राजा परीक्षिती दशमीपासून बघा दशमीच्या दिवशी एक वेळेला भोजन करायचं आणि संध्याकाळी मात्र भोजन करायचं नाही तर संध्याकाळी केलं तर दिवसा करायचं नाही. आणि एकादशीच्या दिवशी दिवसभर फराळ खायचा साबुदाणा, अशी एकादशी पकडायची. कारण आपल्याकरता साधू संतांनी सांगून ठेवलं आहे की बाबा येता जाता चर पण एकादशी धर. पण तरी लोक काय म्हणतात माहिती आहे का, एकादशी आपल्याकडे काही जमत नाही, कारण ते त्या दिवशी कानी साबुदाणाची खिचडी खावी लागते. आम्हाला ते काही जमणार अन्न खाता मग बंद. बघा एकादशीचं व्रत करायला पाहिजे. आणि जर समजा आपल्याला जर काही आजार असला तर गोष्ट वेगळी आहे, पण एकादशीचं व्रत करायला पाहिजे. कारण एकादशीच्या व्रताचं अगणित पुण्य आहे. एकादशी सोमवार जे नर न करीती कोण त्यांची गती होईल नेणू. एकादशी आणि सोमवार हे आपलं वैष्णवांचं वारकऱ्यांचं व्रत आहे. आणि मग बाकी 12 महिन्याच्या किती एकादशी आहे, 24 एकादशा करायच्या. अजून परत शिवरात्र, नरसिंह जयंती, वामन जयंती हे बी उपवास करावे लागतात. बरं राधाष्टमी असे उपवास करावे लागतात. शिवरात्र तर एकादशीच्या दिवशी देखील काही ते कोणती निर्जला एकादशी असते ना त्या दिवशी पाणी देखील ती बी उन्हाळ्यामध्ये येते बापा. अशी तत्व परीक्षा आहे. ती निर्जला एकादशी केव्हा येते, उन्हाळ्यात. पुढची आहे ना याच्या पुढची. तर बघा एक एकादशी गेल्यानंतर ती निर्जला एकादशी ती उन्हाळ्यात येते. ती पण उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं माणसाला. आणि आजच्या याच्यामध्ये पाणी न पिणं म्हणजे कसं लागतं, मग फराळ बी करणार नाही, पाणी बी पिणार नाही, अशी कठीण म्हणजे आपली सत्व परीक्षा आहे ती निर्जला एकादशी म्हणजे. आणि या अंबरीश राजाने बघा द्वादशीचं पारणं फेडणार तितक्यामध्ये, बघा आता एकादशी झाली आणि द्वादशीचं पारणं फेडणार तितक्यामध्ये तिथं शाप देण्यामध्ये जे पटाईत आहे त्यांचं नावच दुर्वास आहे. असे दुर्वास ऋषी आले आणि त्याला म्हणताय आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुम्ही यमुना नदीवर जाऊन स्नान करून या, तोपर्यंत द्वादशीचं देखील काय होईल, मुहूर्त होईल, त्याची वेळ होईल. द्वादशीचं पारणं फेडण्याचं काय होईल, पारणं फेडण्याची मुहूर्त आणि त्याची वेळ होईल. त्यावेळेला तुम्ही या. तोपर्यंत स्नान करण्याकरता गेले यमुनेवर
दुर्वास ऋषी तिकडे, तर त्यांना उशीर झाला. आता मुहूर्त टळत होतं, म्हणून आता आपण तर आमंत्रित केलेलं आहे जेवणाला दुर्वास ऋषींना, मग आपण ब्राह्मणाचा भूदेवाचा सल्ला घ्यावा. ब्राह्मणाला विचारलं, म्हटले द्वादशीचं मुहूर्त टळून जाईल म्हटले तुम्ही, म्हणून मला तुम्ही मार्गदर्शन करा, काय करावं लागेल. आणि अंबरीश राजा भोजन करायचं नाही, फक्त आचमन करायचं. तुळशीचं पान घ्यायचं आणि पाणी घ्यायचं, उडदाचा दाणा बियल इतकं, आणि ते आपण फक्त काय करायचं, तेवढं पाणी पिऊन आपलं द्वादशीचं पारणं फेडायचं. म्हणजे मुहूर्त टळू ना म्हणून असा युक्तिवाद केलेला आहे. आणि बघा तितक्यामध्ये असं पारणं फेडलं, आता भोजन केलं का सांगा बरं. पण तितक्यामध्ये दुर्वास ऋषी आले, आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर दुर्वास ऋषींना राग आला, आणि दुर्वास ऋषी म्हणताय अंबरीश राजाला आदवा तद्वा बोलताय, आणि त्यांनी आपली जटा उपटली आणि तिच्यामधून कृत्या निर्माण केली. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, अरे त्या कृतीच्या द्वारे त्याला असं वाटलं की अंबरीश राजाला आपण जाळून टाकू, परंतु ऐका, त्याच्या संरक्षणाकरता भगवान विष्णूचं व्रत तो करीतो. एकादशीचं व्रत कोणाचं आहे? भगवान विष्णूचं. भगवान विष्णूने त्याच्या संरक्षणाकरता सुदर्शन चक्र ठेवलं होतं. सुदर्शन चक्र आणि ती कृत्या त्यांच्या झटापट झाली, आणि सुदर्शन चक्राच्या तेजाने कृत्या काय झाली, जळून खाक झाली, तिची राख झाली. आणि ते चक्र बघा, दुर्वास ऋषी पडतोय पुढे, आणि ते सुदर्शन चक्र पडताय त्याच्या पाठीमागे. पडता पडता इंद्राजवळ गेला. इंद्र म्हणतो, रे बापाने, ज्याचं चक्र आहे त्याच्याकडे जा म्हणे तू. दुर्वास ऋषी पुन्हा तिथून ब्रह्मलोकामध्ये आला. ब्रह्मदेव देखील म्हणताय, ज्या परमेश्वराचं विष्णूचं चक्र आहे त्याच्याजवळ जा. तिथून ब्रह्मलोकातून भगवान कैलासपती महादेवांजवळ आला. महादेव देखील म्हणता, बाबा दुर्वासा, या चक्रापासून मी तुला देखील सोडवू शकत नाही, ज्या देवाचं चक्र आहे त्याच्याजवळ जा. मग आता चक्र कोणाचं होतं? वैकुंठाधिपती भगवान श्रीहरी विष्णूंचं होतं, आणि त्या वैकुंठामध्ये ती चक्र पाठलाग करताय आणि दुर्वास ऋषी पडतोय. दुर्वास ऋषी आला वैकुंठाधीशपती भगवान श्रीहरी विष्णू जोड. भगवान विष्णूला म्हणतोय, देवा मला वाचवा म्हणे या तुमच्या चक्रापासून. तो भगवान विष्णू म्हणतोय, दुर्वासा, अरे मी जो आहे ना म्हटले, माझ्या भक्ताच्या अधीन आहे. अहम भक्त पराधीन. मी भक्तांच्या अधीन आहे, भक्तांच्या स्वाधीन आहे, आणि ते चक्र मी माझ्या भक्ताकरता सोडलेलं आहे. ज्या भक्ताकरता मी ते चक्र ठेवलेलं आहे ना, त्या चक्रापासून मी तुझं संरक्षण करू शकत नाही. मग तुला कुठे जावं लागेल? ज्याच्याकरता ते चक्र आहे त्याच्याजवळ जावं लागेल. मग आता कुठं जावं लागणार होतं? अंबरीश राजाजवळ. पुन्हा पडत पडत आला. असं ती चक्र पाठलाग करताय, आणि तो दुर्वास मुनी पडत पडत त्या अंबरीश राजाजवळ आला. किती महिने झाले? 11 महिने झाले. 11 महिने तोपर्यंत तो जो अंबरीश राजा होता त्याने, म्हणजे तो काय राहिला बघा, उपास त्याचा पारणच पिटलं जोपर्यंत त्याला खायला मिळालं नाही. आणि आपल्याकडे 1 दिवसामध्ये एकादशी धरता येत नाही, 3 दिवसाचं व्रत राहतं, पण ते करता येत नाही आपल्याला. आणि त्याने अंबरीश राजाने 11 महिने तो उपवासी राहिलेला आहे. आणि